पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। नोदेती नास्तमेतेशा न वृद्धिम याती न क्षयम स्वयं विभात्यथान्यांनी भासयेत साधनम विना। असा हा 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकातील पहिला शब्द नोदेती म्हणजे ज्याचा उदय होत नाही, दुसरा शब्द म्हणजे नास्त म्हणजे ज्याचा अस्त होत नाही, असा हा शब्द आहे। आपण मागील काही चिंतनांमध्ये आपण नास्त या शब्दाचा अभ्यास करत आलेलो आहोत। अस्त न होणे आणि अस्त होणारा पदार्थ जो आहे तो पदार्थ आपल्याला अडकून टाकणार आहे। संसार चक्रामध्ये जे काही पदार्थ आहेत हे सर्व अस्त पावणारे आहेत। अस्त पावणाऱ्या पदार्थांमध्ये आपण रममाण आहोत आणि या पदार्थातून बाहेर पडणं यासाठी फार मोठी कृपा पाहिजे। कृपेशिवाय हा विषय संपत नाही। कारण की आपण ज्या पदार्थात अडकून पडलो ते पदार्थ अस्त पावणारे आहेत की नाही हे पहिलं शोधावं लागतं। त्यांचा शोध घेतल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडणं हा निराळा विषय आहे। कारण की पदार्थ कळला हा अस्त पावणारा आहे, परंतु त्याच्यातून बाहेर पडता येईल का नाही हे सांगता येत नाही। कारण प्रत्येक पदार्थातून बाहेर पडताच येईल असं सांगता येत नाही। परंतु अस्त होणाऱ्या पदार्थांना आपण का जवळ करू नये त्याचं कारण की अस्त होणारा पदार्थ हा चिती नाही, अस्त होणारा पदार्थ हा भगवान नाही आहे, देव नाही आहे। देवाला जवळ करावं का असा मोठा प्रश्न आहे। कारण देवाला जवळ केल्याने काय फायदा आहे असं एखाद्याला वाटू शकतं। देवाच्या व्यतिरिक्त जे काही असेल हे सगळं माईक आहे, ते फसवणार आहे, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणार आहे। म्हणून माईक पदार्थांचा आपल्याला संग होऊ नये। माईक पदार्थांच्या संगात आपण राहिलो तरी सुद्धा त्याचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा फेरा आपल्याला प्राप्त होऊ नये हाच उद्देश आपल्या जगण्याचा खरा तर आहे। परंतु हा उद्देश लक्षात न येता माईक पदार्थाने आपल्याला अशी भूल घातलेली आहे की आपल्याला काय चाललंय, काय करावं, काय करू नये हे कळत नाही। आपल्या सभोवतालचे प्रत्येक जण हाच विचार करत राहतो की कसं आपण मायक पदार्थामध्ये अडकत राहू आणि दुसऱ्यालाही अडकत राहू। दुसऱ्याला अडकवणे, आपण स्वतः अडकणे हाच या जगाचा उद्योग आहे। आपण मात्र याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। हा प्रयत्न करण्यासाठी अशा दृग्दृश्य विवेक ग्रंथासारखा आपल्याला उपयोगी ग्रंथ आपल्या हातात आला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। दृग्दृश्य विवेक हा आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। नास्त या शब्दाने अस्त न पावणारा पदार्थ आपल्याला दिसतो, परंतु अस्त न पावणारा पदार्थ लक्षात घेण्यासाठी आधी अस्त पावणाऱ्या पदार्थांचा आपण विचार करतो आहोत। मागील चिंतनामध्ये आपण स्थूल आणि सूक्ष्म हे पदार्थ कसे अस्त पावतात याचा विचार पुन्हा केलेला आहे। कारण शरीर म्हणजे अविद्या, ही अविद्या ही नाश पावणारी आहे की नाही असा प्रश्न आपण मागील चिंतनामध्ये शेवटचा निर्माण करून थांबलो होतो। आता आपण या ठिकाणी पुन्हा या कारण शरीराचा अभ्यास करणार आहोत। कारण शरीर म्हणजे ज्याच्यामुळे दोन शरीर तयार होतात। शरीरद्वय कारणम आत्मा अज्ञानम याला म्हणतात कारण शरीर। कारण म्हणजे ज्याच्यामुळे दोन शरीर तयार झाले। स्थूल आणि सूक्ष्म शरीर ज्याच्यामुळे तयार होतं त्याला कारण शरीर असे म्हणतात। आणि या कारण शरीराचं खरं स्वरूप जे आहे ते आत्मा अज्ञानम म्हणजे आत्म्याचं अज्ञान, त्याला म्हणतात कारण शरीर। आपल्याकडे आत्म्याचं अज्ञान आहे ते जिथपर्यंत दृढ राहील, जिथपर्यंत आपल्याला आत्मा कळणार नाही तिथपर्यंत हे कारण शरीर शिल्लक राहणार आहे। कारण शरीराचा नाश तिथपर्यंत होणार नाही जिथपर्यंत आत्मा कळत नाही।
आत्मा कळेल तर कारण शरीराचा नाश होईल. आत्मा कळला नाही तर तेच कारण शरीराला उत्पत्ती करण्याला कारण आहे. आत्मा न कळणे म्हणजेच कारण शरीर. मग या कारण शरीराची उत्पत्ती कधी झाली आहे का? या कारण शरीराची कधीतरी उत्पत्ती झालेली असायला पाहिजे. आता झाली नसेल तर मग प्रश्न नाही, कारण उत्पत्ती ज्या पदार्थाची झालेली असते त्यालाच अस्त असतो. ज्याची निर्मिती झाली त्याला नाश होणार आहे. जो पदार्थ उत्पत्तीवान आहे तो नाशवान प्रलयवान असतो. आता जर कारण शरीर उत्पन्न झालेलं असेल तरच त्याचा नाश संभवतो. परंतु असं कधीच कोणाला वाटत नाही की या कारण शरीराची उत्पत्ती झाली की नाही. कारण शरीराबद्दल माहीतच नाही तर उत्पत्ती झाली का नाही हा प्रश्न कुठे येतो. परंतु अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की या स्थूल शरीराच्या पाठीमागे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीराच्या पाठीमागे काय आहे की नाही असा बराच मोठा प्रश्न येईल. लोकांना हे साधारणपणे माहीत नाही. स्थूल शरीर माहीत आहे, सूक्ष्म शरीर पण काही लोकांना माहीत आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीरांचा अभ्यास लोकांचा आहे, परंतु त्याच्या मागे एक कारण शरीर आहे याचा अभ्यास बऱ्याचशा लोकांना नाही. आणि आहे ज्यांना कारण शरीराचा अभ्यास माहीत आहे त्यांना सुद्धा तो नीटसा माहीत नाही. त्याच्यामध्ये फार मोठा गोंधळ आहे. कारण शरीर म्हणजे काय हाच मोठा गोंधळ उडालेला आहे. नक्की कोणाला कळतच नाही कारण शरीर. काही लोक कारण शरीर मानत पण नाहीत. कारण शरीर नीट कळतच नाही. परंतु आपण श्री ज्ञानेश्वरांचे अनुयायी आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज हे व्यासांना आद्य शंकराचार्यांना मानतात, म्हणून आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली व्याख्या ही आपल्याला ग्राह्य आहे. आत्म्याचं अज्ञान म्हणजेच कारण शरीर, ही व्याख्या श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे आणि तेच या ग्रंथाचे लेखक आहे. म्हणून त्यांची ती व्याख्या आपण जर मानली तर अविद्या म्हणजेच कारण शरीर आणि अविद्या म्हणजेच आत्म्याची अविद्या, म्हणजे आत्म्याविषयीचं असलेलं आपलं अज्ञान, हेच कारण शरीर आहे. आता आपल्याला अज्ञान हे पूर्वीपासूनच आहे, मुळातच अज्ञान आहे का कधीतरी निर्माण झालेलं आहे, त्याची कधीतरी उत्पत्ती झालेली आहे का असा प्रश्न तयार होतो. म्हणजे अज्ञान हे उत्पत्ती पावलेलं आहे की नाही पावलेलं हा प्रश्न तयार होतो. आत्म्याचं असलेलं अज्ञान म्हणजे ही अविद्या म्हणजेच कारण शरीर हे अनादी आहे का साधी आहे असा प्रश्न तयार होतो. आत्म्याचं अज्ञान जे आहे ते अनादी म्हणजे त्याची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नाही असं प्रथम दर्शनी लक्षात येतं. सुरुवातीला जर विचार करू लागलो तर असं लक्षात येतं की अविद्या ही अनादी आहे. म्हणजे एका अभ्यासामध्ये असं पण मांडलं जातं की अविद्या ही अनादी आहे. आता अनादी अविद्या आहे असं म्हटल्यानंतर तिची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नाही. तुम्हाला अविद्येने कधी स्पर्श केलाय, अविद्येने आपल्याला कधी जखडून ठेवलंय, म्हणजे अविद्यामुळे आपण कधी उत्पन्न झालो जीव रूपाने हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्हालाही सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही की आपण अविद्येमुळे कधी निर्माण झालो. म्हणजे आपल्याला हे सांगता येतं हे स्थूल शरीर कधी निर्माण झालं हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, दुसरे लोक सांगतात. दुसरे लोक सांगतात की इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी हा निर्माण झाला. म्हणजे स्थूल शरीराची उत्पत्ती सुद्धा आपल्याला धड सांगता येत नाही आपण कधी निर्माण झालोय. म्हणजे आपली उत्पत्ती कधी झाली हे सांगण्यासाठी दुसऱ्या लोकांचा आधार घ्यावा लागतो. नाहीतर एखाद्याला विचारलं तुझा बर्थडे कधी आहे आणि त्याने सांगितला की या दिवशी इतक्या वाजता आहे, आपण त्याला विचारलं की तुला माहिती आहे का दुसऱ्याने सांगितलेलं सांगतोयस, तर काय सांगेल? दुसऱ्याने सांगितलेल्या दिवसावर आणि वेळेवर हा इतका ठाम आहे. मग साधू संतांनी जर सांगितलेली वेळ आणि काळ जर असेल, दिवस असेल तर तो आपल्याला मानायलाच पाहिजे का नाही. जर तुम्ही या शरीराची उत्पत्तीचा दिवस आणि वेळ पक्की मांडता दुसऱ्याचं ऐकून, मग तसंच सूक्ष्म शरीराची उत्पत्ती कधी झाली हे साधू संतांनी सांगितलेलं असेल तर ऐकावंच लागेल. तसंच अविद्येची म्हणजे कारण द्यायची म्हणजे जीवाची उत्पत्ती कधी झाली की नाही हे आपल्याला कळणारच नाहीये. जसं हे शरीर कधी निर्माण झालं, स्थूल शरीर आपण कधी धारण केलं म्हणण्यापेक्षा या शरीरात आपण कधी अडकलो हे जसं आपल्याला सांगता येत नाही, तसं अविद्येचा संबंध कधी लागला हे सांगताच येत नाही. अविद्येचा संबंध कुठल्या दिवशी केव्हा कुठल्या वेळेला लागला हे कोणालाही सांगता येत नाही, कोणालाही याचा थांगपत्ता लागत नाही. परंतु साधू संतांना जर शरण राहिलो तर लक्षात येतं की अनादी काळ लोटला त्याला. अविद्येचा जो जबडा आहे, अविद्येने जे आपल्याला बांधलेलं आहे ते आज नाही, अनंत काळ गेला. अनादी काळापासून आपण या अविद्येच्या तावडीत आहोत. किती शरीर निर्माण झाली त्या अविद्येमुळे, किती वेळा सूक्ष्म शरीर धारण केलं, किती वेळा स्थूल शरीर अनेक प्रकारची आपण प्राप्त केली, किती वेळा त्या शरीराच्या द्वारे भोगत राहिलो, किती वेळा भोगत राहिलो याचा कोणालाही थांगपत्ता नाही.
किती वेळा जन्माला आलो, किती वेळा मेलो. आपली जर हाडं गोळा करून ठेवली असती ते पर्वत साचले असते, नुसते स्थूल ध्यानचा विचार केला तर. रक्त गोळा केला असतं तर नद्या वाहिल्या असत्या. एवढे जन्म तुमचे नामचे झाले. किती वेळा आपण हे सगळं भोगत आलोय. अनादी काळापासून या अविद्येचा संबंध केल्याचा हा परिणाम आहे. आणि ती इतकी अविद्या जबरदस्त आहे की आपल्याला तिचा थांगपत्ताच नाही आहे का नाही हेच कळत नाहीये. अशी ही अविद्या उत्पत्ती झाली का नाही हाच प्रश्न आपल्याला नसल्यामुळे तिचा आस्ताचा प्रश्न कुठे येईल, नाही का? अविद्या उत्पन्न झाली का नाही हाच प्रश्न नाही. आपल्याला अविद्येशी घेणं देणंच नाहीये. आपल्याला घेणं देणं अविद्येशी आहे काय? अविद्येशी घेणं देणं असेल तर तिची उत्पत्ती झाली का नाही हा प्रश्न येतो. प्रश्न कधी येतो? जर अविद्येची उत्पत्ती झाली की नाही हा प्रश्न कधी येतो? जेव्हा अविद्येशी घेणं देणं राहील तेव्हा. तिथपर्यंत नाही. ज्याला रोज काय खायचं हाच प्रश्न आहे त्याला अविद्येशी काय घेणं देणं? ज्याला रोज पैसे कसे कमवायचे याचीच काळजी पडली आहे त्याला अविद्येशी काय घेणं देणं, नाही का? हा काय म्हणला, ती काय म्हणली, तो काय म्हणला, संसारचं कसं चालवा, घर कसं चालवावं, या फालतू गोष्टीमध्ये जर आपण अडकून गेलो तर अविद्येशी आपल्याला घेणं देणं राहीलच कुठे? ज्याला अविद्येशी घेणं आहे त्याला याच्याशी घेणं देणं राहत नाही. मग काही लोक म्हणतात महाराज आमचं तसंच आहे, तुम्ही सांगता तसंच आहे, आम्हाला अविद्येशी घेणं देणं आहे, पण हे बाकीच्यांना आहे ना मध्येच काहीतरी काढतात म्हणून आम्हाला त्याच्याशी घेणं देणं आहे. मग शेवटी तू तिथेच गेलास. माझं तसं नाहीये, त्यांचं तसं आहे म्हणून माझं असं आहे असे लोक म्हणतात. कारण माझ्याशी बऱ्याच लोकांचा संवाद कळत न कळतपणे होतो म्हणून मला हे लक्षात येतं. या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवाल तर अविद्येशी तुमचं काही घेणं देणं राहणार नाही. अविद्येशी तुमचं लक्षच राहणार नाही. अविद्येकडे लक्ष तेव्हा जाऊ शकतं जेव्हा तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा विचार सोडून द्याल. सोडून द्याल म्हणजे तो चाललेलाच आहे. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच चालूच आहे. त्याचा विचार करत बसू नये, त्याचा जास्त विचार करत बसू नये. आणि आपण एखादा म्हणेल की नाही असं कसं चालेल, स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा विचार नाही केला तर कसं चालेल, मग करत बस. आपण स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा विचार केला, खूप चांगला विचार केला, मग त्याप्रमाणे चालेल. चालतंय का तसं? चाललं तर आपलं भाग्य समजा. तुम्ही जसं ठरवलं तसं चालतंय का सगळं? कोणी आपण जे ठरवलं त्याप्रमाणे सगळं चालतं? काही काळ चालल्यासारखं वाटतं आणि एखादा मोठा दणका बसतो, मग रडत बसतो. सगळ्यांचं असंच आहे. एखादा मोठा फटका बसला की मग लक्षात येतं अरे आपल्याप्रमाणे काहीच नाही आहे. आपल्याप्रमाणे काही नाही हे कळायला देहाची लुतीजिती व्हायला नको. म्हणजे खाटेवर पडल्यानंतर, इंद्रिय सगळी शिथिल झाल्यानंतर, टॉयलेटला कसं जावं हे पण प्रश्न पडल्यानंतर हे कळून उपयोग नाही. शरीर जेव्हा धडधाकट आहे, जेव्हा चांगलं व्यवस्थित आहे त्याच वेळेस हे कळू शकतं. कारण एकदा तुम्ही खाटेवर पडले, इंद्रिय सगळी गळाली की मग हा विचार करून उपयोग नाही किंवा हा विचार करू शकणार नाही. कधी करायला पाहिजे? आजच हा विचार करायला पाहिजे की अविद्येशी संबंध आहे की नाही. अविद्येशी संबंध आहे म्हणून तर हा प्रपंच गोड वाटतो आणि भगवंत गोड वाटत नाही. गोड कोण वाटावं आणि कोण वाटतो हा मोठा प्रश्न. संसार गोड वाटतो आणि भगवंत गोड वाटत नाही. याला कारणच मुळात अविद्या आहे. त्या अविद्येचा संग आजचा नाही, अनंत जन्मांपासून, अनादी काळापासून आपण त्या अविद्येचा संग करून बसतो. आणि तिचा संग कसा झाला हे काही कळणं कोणालाच शक्य नाही. तिचा संग कसा झाला हेच कळणं शक्य नाही. आणि ह्या अशा अनादी अविद्येचा अंत होतो की नाही असा प्रश्न आहे. आणि काही लोकांना प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचं उत्तर शोधलं नाही. अनादी असलेली अविद्या कधीही नाश करता येत नाही, म्हणून अनादी आणि ती अनंत आहे असा अविद्येचा बऱ्याचशा लोकांनी निर्णय लावला. कसा निर्णय लावला? नाही, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, त्यात काही विशेष काय? तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पुन्हा घेईन जन्म याचसाठी. कशाला असं सांगून ठेवलंय साधू संतांनी? म्हणजे पुनरावृत्ती, अनेक जन्म मी घेईल याचा अर्थ अविद्येचं खंडन आहे का? अविद्येचा अंत आहे का? नाही, अविद्येचा अंत करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून अविद्या कशी आहे? अनंत आहे. अविद्येचा कधीही नाश होत नाही असं कृतीतून लोक दाखवत आहेत. म्हणताना म्हणतील, परंतु कृतीत मात्र असंच आहे की अविद्येचा अंत होत नाही. का होत नाही? कारण पुन्हा पुन्हा साधू संतांनी सुद्धा जन्म घेतलेत. मग साधू संतांनी जर पुन्हा पुन्हा जन्म घेतलेले आहेत तर याचा अर्थ अविद्येचा अंत होऊन कामाचं नाही.
असा त्याला अभ्यास बऱ्याच लोकांकडून झालेला दिसतो. या गोष्टीवर, या विचारांवर आपण काय बोलणार हाही मोठा प्रश्नच आहे. अविद्या जी आहे ही उत्पन्न झाली कधी याचा थांगपत्ता नाही. ती अनादी काळाची आहे. कधी झाली हे सांगू शकत नाही. शोधत बसा, शोधत बसा, शोधत बसा, कितीही शोधा, पण अविद्या कधी नक्की आपल्याला प्राप्त झाली, या अविद्येने आपल्याला कधी अडकून टाकलं हे कोणालाही सांगता येत नाही. कधीही कोणाला सांगता येणार नाही. फार म्हणजे फार अवघड आहे. आता तिचा उगम म्हणजे तिची सुरुवात सांगता येत नाही, पण तिचा अंत होईल का नाही हा प्रश्न आपल्या पुढे आलाय. मग अनादी म्हटल्यानंतर तिची उत्पत्ती झालीच नाही असं समजलो काय? अनादी या शब्दाने अविद्येची उत्पत्तीच झाली नाही असं जर समजलो तर या अविद्येचा अंत करण्याचा प्रश्न येणार नाही. कारण उत्पत्तीच न झालेल्या पदार्थाचा अंत कसा होईल? कारण उत्पत्ती न झालेला पदार्थ चिती असतो, म्हणून अविद्या सुद्धा चितीच आहे असं कोणीतरी म्हणू शकेल. परंतु तसं नसून अविद्या ही अनादी या शब्दाने कधी उत्पन्न झाली हे सांगता येत नाही असं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कधी उत्पन्न झाली म्हणून तिचा कधी नाश होईल हे सुद्धा सांगता येत नाही. काय नाश होणार नाही असं नाही, परंतु तिचा नाश कधी होईल हे मात्र सांगता येत. हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. म्हणजे ती नास्त या शब्दामध्ये येते असं म्हणता येणार नाही. अविद्येचा नाश होत नाही असं नाही, तर अविद्येचा नाश कधी होईल हे सांगता येत नाही. कधी होईल हे सांगता येत नाही. कधी होईल हे सांगता येत नाही म्हणजे प्रॅक्टिकली विचार करायला लागलो तर कधी होईल हे सांगता येत. परंतु अविद्येचा नाश मात्र होतो. अविद्येचा नाश करण्यासाठी विद्या कामाला येते हे आपल्याला माहित आहे. जसं अंधाराचा नाश करायला प्रकाश कामाला येतो, तसं अविद्येचा नाश करायला विद्या कामाला येते. हे तर आपल्याला सरळ सरळच दिसतंय. ज्या अर्थी अविद्या ही विद्येने नाश पावते त्या अर्थी ती काय? ती शांत आहे. शांत म्हणजे स अंत, म्हणजे जिचा अंत होतो, तिचा अंत करता येतो. तिचा अंत करता येतो, पण कुठल्या अविद्येचा अंत करता येतो? आपण ज्या अविद्येचा अंत करू पाहतो ती अविद्या आणि कारण देहामध्ये असलेली अविद्या यात फरक आहे. स्थूल अविद्या आणि मूळ अविद्या असे अविद्येचे दोन भाग आहेत. त्यातली स्थूल अविद्या जी आहे ती स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाशी संबंधित आहे. मूळ अविद्या जी आहे ती कारण शरीराशी संबंधित आहे. कारण शरीर म्हणजे मूळ अविद्या आणि स्थूल सूक्ष्म प्रपंचाविषयी कुठलंही अज्ञान हे स्थूल अज्ञान आहे, स्थूल अविद्या आहे. साधारणपणे प्रत्येक जण कितीही शहाणा झाला तरी सुद्धा प्रत्येक जण स्थूल अविद्या घालवण्यातच रममाण आहे. कारण एखादा खूप हुशार झाला तरी त्याला असं वाटतं वैकुंठात काय आहे मला कळायलाच पाहिजे. एखादा फार मोठा महाराज झाला तरी त्याला असं वाटतं की वैकुंठातलं काय चाललेलं आहे मला कळलं तर बरंच होईल. किंवा एखाद्या देवदेवतेने दर्शन दिलं तर अजूनच चांगलं आहे. अशा प्रकारे जगामध्ये 14 भुवनामध्ये काय चाललंय किंवा 14 भुवन म्हणजे काय हे जाणण्यामध्येच लोक रममाण आहेत. 14 भुवनांचा प्रपंच जाणणं ही स्थूल अविद्या घालवणे. 14 भुवनाचा प्रपंच जाणणं, तुम्ही तुमच्या बायकोला नीट जाणली किंवा गावातले काही पदार्थ जाणले याच्यासारखंच आहे. घरामध्ये कुठल्या डब्यात काय ठेवलंय हे शोधणं कसं आहे? एखाद्या घरातल्या माणसाने घरातल्या कुठल्या डब्यात काय ठेवलंय हे शोधलं तर सापडेल का नाही? सापडेल. या डब्यात साखर आहे, या डब्यात तूर डाळ, मूग डाळ असं ठेवलेलं आहे हे सापडेल. त्याचप्रमाणे 14 भुवनामध्ये कुठे कुठे काय काय ठेवलंय हे त्याच्यासारखंच आहे. तुम्ही घरातले हे पदार्थ शोधता त्याचप्रमाणे 14 भुवनात कुठे काय ठेवलंय हे शोधणं त्याच्यासारखंच आहे. तेवढीच किंमत आहे त्याला. मग एखाद्याने ब्रह्मलोक जरी शोधला, एखाद्याने स्वर्गलोक जरी शोधला तरी सुद्धा त्याची किंमत एवढीच आहे डब्यातले तांदूळ शोधणे इतकी नीचपणा आहे त्याच्यामध्ये. अलग लक्षात. म्हणजे एखादा जर फार मोठा शहाणा असेल म्हटलं की मी स्वर्गाचा शोध लावलाय, त्याला म्हणायचं आम्ही घरातल्या डब्यातलं तांदूळ शोधलं हे आणि तू स्वर्गाचा शोध लावला हे दोन्ही समानच आहे. पण हे कळण्या इतकी त्याला बुद्धी असायला पाहिजे आणि म्हणणाऱ्याला सांगणाऱ्याला तेवढी बुद्धी असली पाहिजे. दोन्हीत काही फरक नाही, समान आहे. म्हणून धन्यता मानू नका. कशामध्ये माणूस कशामध्ये धन्यता मानतो? माणूस कशामध्ये धन्यता मानतो? लाईटचा शोध लावला ह्याच्यामध्ये माणूस धन्यता मानतो. शेतीमध्ये चांगलं पीक घेता आलं की लोक धन्यता मानायला लागतात. अरे वाह 20 पोती धान्य झालं. अरे 20 पोती होते नाही तर 5 पोती होते ह्याच्यात धन्यता मानू नकोस. एक बायको केली की धन्यता मानतो, 2 मुलं झाले की अजून धन्यता मानतो, बंगला बांधले की धन्यता मानतो.
हे सगळं मूळ अविद्या घालवणं आहे का तुळ अविद्या घालवणं आहे? आधी घर कसं कमवावं, घरात कसं राहावं हे कळत नव्हतं. घर घेतलं आणि घरात राहू लागला, ह्याच्यातच धन्यता. गाडी घोडा नव्हता ते घेतलं म्हणून त्याच्यात धन्यता मानतो. मूळ अविद्या घालवली का तुळ अविद्या घालवली? आस्त कशाचा करतोय? आस्त करण्याचा प्रश्नच जर आला, आस्त होणारा पदार्थ ज्याचा आस्त करायला पाहिजे, तुळ अविद्येचा आस्त करत बसला. तुळ अविद्येचा आस्त करण्यासाठी सगळेजण धडपड करताना दिसतात. मूळ अविद्येचा आस्त करण्याच्या पाठीमागे कोणी नाही. मूळ अविद्येचा आस्त करावा हे कळलं पाहिजे. मूळ अविद्येचा आस्त करण्यासाठी पहिल्यांदा तुळ अविद्येचा आस्त करण्याच्या पाठीमागे जाऊ नये हे लक्षात आलं पाहिजे. कारण की एखाद्या पदार्थाचा नाश होतो का नाही होतो हे त्या पदार्थाच्या पाठीमागे लागल्याशिवाय कळणार नाही. उदाहरणार्थ तुमच्या घराच्या जवळ एक कुत्रं भुंकत आहे. आता या कुत्र्याला मारल्यानंतर ते कुत्रं पळतं का नाही पळतं हे कळणार कसं? तुम्ही घरातच बसून आहे आणि कुत्रं खाली भुंकतंय आणि तुम्ही इथूनच म्हणू लागले की नाही ते कुत्रं जात नाही, तर तुम्ही त्याला हाकलण्याचा प्रयत्न केलाय का? त्याचा आस्त करण्याचा प्रयत्न केलाय का? केलेलाच नाही. तुम्ही जर गेले आणि त्याला मारू लागले किंवा त्याला ओरडले, काहीतरी प्रकारे तुम्ही त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला तरच कळेल की तो जातो की नाही, नाही का? त्याचा आस्त होतो का नाही, तो जातो की नाही हे कधी कळेल? प्रयत्न केल्यानंतर कळेल. तसं अविद्या ही आस्तवान आहे की नाही, तिचा आस्त होतो की नाही हे कधी कळेल, कसं कळेल? जर आपण त्या अविद्येचा नाश करू पाहू तर. मूळ अविद्येचा नाश करू पाहतच नाही, सगळे तुळ अविद्येचा नाश करू पाहतात. व तुळ अविद्या तरी आस्त पावणारी आहे की नाही? हो, जाते प्रत्येकाची तुळ अविद्या. आणि तुळ अविद्येमध्ये आपण तुळ अविद्या ही अनेक असते, मूळ अविद्या एकच आहे. मूळ अविद्या एक आहे, तुळ अविद्या अनेक आहेत. आणि तुळ अविद्येचा नाश केल्यानंतरच आपण फुगलोय. आपण कशाने फुगलेलो आहे? एखादा BA झाला किंवा एखादा इंजिनियर झाला, एखादा डॉक्टर झाला की फुगतो का ते? कसा काय फुगला? फुगला कसा काय? एखादा स्त्रीला चांगला स्वयंपाक करता येत असेल, ती फुगलेली असते का नाही? कशी काय फुगली? हे कसे काय फुगतात? कारण की तुळ अविद्येचा नाश झालेला असतो. जेवढ्या तुळ अविद्येचा नाश होईल तेवढा तो फुगत जातो. आणि जगामध्ये असं कोणीच सापडत नाही. मग पार थकला की तो म्हणतो नाही नाही नाही, हे सगळे शेवट नाही, किती ज्ञान मिळालं तरी कमीच आहे. ते काय म्हणतात? किती ज्ञान मिळालं तरी कमीच आहे, म्हणजे अजूनही अविद्या घालवायचीच आहे. अरे संपणारच नाही, कारण की तू तुळ अविद्याच घालत बस. तुळ अविद्या घालवणारे फुगतात आणि एका ठिकाणी थांबतात येऊन, पण त्याच्यानंतर वेळ निघून गेलेली असते. तुळ अविद्या घालवण्यामध्ये धन्यता मानणाऱ्यांना मूळ अविद्या घालवण्याचा प्रश्न येणार नाही. श्रीमद भगवद्गीतेचे सगळे श्लोक पाठ केले, काय झालं? सगळे पाठ आहेत. कुठली अविद्या गेली नक्की? श्लोक पाठ नसणं ही तुळ अविद्या आहे, आणि श्लोक पाठ झाले ही तुळ विद्या आहे. श्लोक पाठ आहेत सगळे, ही तुळ विद्या, आणि पाठ नाहीत ही तुळ अविद्या. मग वाटतं एखाद्याला की मला सगळे श्लोक पाठ पाहिजे, महाराजांसारखे आपल्याला मध्ये मध्ये श्लोक फेकता आले पाहिजे किंवा एखादी ओवी फेकता आली पाहिजे असं वाटतं. ही तुळ अविद्या आहे. कारण मला एक जण म्हटले, महाराज तुम्ही मध्ये मध्ये मस्त एकदम काय काय कुठून कुठून शोधून आणता, काय फेकता जबरदस्त. मी विचार करत असतो की मलाही कसं जमेल हे. म्हणजे महाराजांसारखं बोलता येणं ही तुळ अविद्या, आणि महाराजांसारखं बोलता आलं ही म्हणजे माझं बोलणं ही तुळ विद्या आहे, आणि माझ्यासारखं न बोलणं ही तुळ अविद्या आहे. मग ही घालवण्यात धन्यता मानावी का? महाराज न होणं ही, महाराज पद न मिळणं ही तुळ अविद्या, आणि महाराज पद मिळालं तर ही तुळ विद्या. ह्याच्यातच धन्यता मानण्यात काय अर्थ आहे? जगातलं कुठलंही तुम्ही काम करा, हे सगळं तुळ विद्येमध्ये का तुळ अविद्येमध्येच बसतं. एक तर तुळ अविद्या, एक तर तुळ विद्या, असे सगळ्यांचा प्रपंच सुरू आहे. मूळ अविद्येशी घेणं देणं नाही. मूळ अविद्या म्हणजे आत्म्याचं अज्ञान. मूळ अविद्येचा संबंध आपल्याला झालेला आहे, हे आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे. मूळ अविद्येचा संबंध झाला हे लक्षात येणं गरजेचं आहे. मूळ अविद्येच्या पाठी लागा. जसं त्या कुत्र्याला हाकलल्याच्या पाठीमागे लागावं, तसं मूळ अविद्येच्या पाठीमागे लागावं. मग तिचा नाश होईल का नाही, ती अस्त पावणारी आहे की नाही हे लक्षात येईल. पण तिचा जर नाश करायचा असेल, ती नाशवंत आहे की नाही हे लक्षात घ्यायचं असेल, तर काय करावं लागेल? ती कुठं आहे याचा शोध घ्यावा लागेल. ही मूळ अविद्या राहतेच कुठं? कुठे राहते? औंधमध्ये.
मूळाविद्या कुठं राहते? मूळाविद्येचं घर कुठं आहे? औंधला. मग बाणेरमध्ये. आळंदीत नसेल, कारण आळंदी देवाचं ठिकाण आहे. आळंदीत पण आहे. मूळाविद्या राहते कुठं? ह्या मूळाविद्येला घालवायचं म्हटलं ते कुठं राहते याला शोधावं नको. कुठं राहत असावी ती? ह्या मूळाविद्येला शोधलं पाहिजे. ती मूळाविद्या कुठे राहते? जगाताच्या दृष्टीने समष्टीने कुठे राहते ते आपल्या शोधणं नंतरचा विषय आहे. आपलं बघा, आपल्या घरात बघावं आधी. आपल्या घरात डोकवावं आधी, नंतर दुसऱ्याच्या घरात डोकवायचा वेळ आली तर बघू. आधी आपल्याच घरात डोकवावं. तो का म्हणे माझे माझे पोटी बळकट दूषण. आपल्या पोटातली अविद्या घालवली पाहिजे. जगाची अविद्या घालून काय करायचं, नाही का? आधी आपल्याकडे कुठं आहे? कुठं आहे? आपल्या शरीरामध्ये ही अविद्या कुठे आहे शोधावी लागेल. ती शोधली पाहिजे. ही अविद्या कुठे राहते? हातात राहते का पायात राहते? आता तुम्ही बरेच दिवस चिंतन ऐकतात, त्यामुळे तुम्हाला ती अविद्या कुठं राहते हे लक्षात आलं असेल, नाही का? बऱ्याच दिवसापासून तुम्ही मी सांगतो ते ऐकत आल्यामुळे म्हणा, किंवा तुम्ही खरेच आधीचे मूळचेच शहाणे आहात म्हणून म्हणा, किंवा तुम्ही अभ्यास केला म्हणून म्हणा, कुठल्या तरी कारणाने तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल ती अविद्या कुठे आहे. ही जी मूळ अविद्या आहे ती हातापायात राहत नाही, नाही का? हाताच्या ठिकाणी राहते का? पायाच्या ठिकाणी राहते का? मग डोळ्यात राहते का? कानात राहते का? नाकात राहते का? आतड्यात राहते का? या शरीरामध्ये ती कुठे राहते? या शरीरामध्ये कुठेही राहत नाही ती. हे शरीर तर तिचं कार्य आहे. हे शरीर काय आहे? शरीर तिचं कार्य आहे. शरीर काय आहे? कार्य आहे. आता कार्यरूपाला आलेलं जे असतं त्याचं मूळ शोधणं फार अवघड आहे. उदाहरणार्थ आंब्याची कोय होती तिथपर्यंत बरं आहे, सांगता येत होतं की हे बघ हे बीज आहे. पण त्या आंब्याच्या कोईमधून एकदा का झाड बाहेर पडलं की आंब्याची कोय काय होते? काय होते? गायब होते. आता जर खोदून जमिनीच्या खाली बघू लागला कुठे बीज सापडेल काय? आता बीज नाही राहिलं. आता बीज नाही राहिलं का? मग बीज गेलं का? मग कुठे आहे बीज? जेव्हा कार्यरूपाने बीज तयार होतं, म्हणजे बीजाचं जेव्हा कार्य तयार होतं, बीजाचं जेव्हा झाड तयार होतं तेव्हा बीज राहत नाही. आणि जर बीज राहत नाही तर पुन्हा झाड तयार होईल का नाही? मग एवढं शेवटचं झाड आहे काय? एका बीजापोटी तरु कोट्यानुकोटी. जेव्हा आपलं हे झाड तयार झालं तेव्हा अनंत जन्मांची तयारी करून ठेवली आपण, काळजीच करू नका. हे फुटलं, ज्या दिवशी हे झाड फुटलंय त्याच दिवशी अनंत जन्मांची तयारी करून ठेवली आपण. आता कोणाच्या कृपेने कोण असा बापजादा मिळेल की ज्याच्या कृपेने तुमचं ही झाडं खंडित होतील हे सांगता येत नाही. कारण बीज एकदा फुटलं रे फुटलं. आंब्याची कोय फुटली आणि आंब्याचं झाड तयार झालं रे झालं की पुढच्या अनंत कोट्यानुकोटी तरुणची व्यवस्था झालेली असते. एक बी फुटलं की. आता बी फुटलंय का नाही हे माहित नाही, पण झाड तयार झालंय याचा अर्थ काय? बी फुटलेलंच आहे. मग जसं आंब्याची कोय जेव्हा फुटते झाड तयार होतं तेव्हा फांदी म्हणजे बी नाही, फांदी म्हणजे बी नाही, तसं हातपाय म्हणजे अविद्या नाही, पानं फुलं म्हणजे बी नाही. पण त्याच झाडाला फल असतं आणि त्या फलात काय आहे? त्या फलात ते बीज आहे. पुढच्या अनंत जन्मांचं बीज त्या फलात सोडून जातं झाड. झाड जेव्हा फल पावतं तेव्हा हातपाय म्हणजे फांद्या, फुलं, पानं हे बीज नाही आहेत. आता ह्याच्यातलं फल काय? ह्याचं फल कुठं साचणार? ह्याचं फल कुठं आहे? ह्या झाडाचं फल कुठं आहे? ह्या झाडाला काय फल आहे? ह्याचं फल कुठे पडणार आहे? ह्याचं फल हेच बीज आहे. काय? ह्याचं फल हेच बीज आहे. हे फल पडतं कुठं? ह्याचं फल कुठे तयार होतं? या झाडातून. त्याचा शोध घ्यावा लागेल, आहे की नाही? कुठं पडतं? आपण ह्या झाडाची वाढ करतोय पण याचं फल पडतंय का नाही? कुठं पडतंय कोणाला कळतंय? कोणाला कळलं असतं तर ह्याचं फल कुठे पडतं हे कळत नाही. तुम्ही फक्त हो हो म्हणू नका. खरंच माहित असेल तर हो म्हणा, नाही का? कुठे पडतंय फल? कुठे पडतं फल? ह्याची फल पडण्याची जागा कुठं आहे? चित्तात जर पडलं तर चित्त हे सूक्ष्म देहाचा अवयव आहे. तो फक्त एक कल्पालाच कारण होईल. पुढच्या कल्पांचं काय? पुढच्या कल्पांचं काय? पुढच्या कल्पांची व्यवस्था काय? संपलं. मग एकच कल्प आपला, त्याच्यानंतर बंद का सिस्टम? म्हणून तिथं पडून उपयोग नाही. हे फल कुठे पडतं? हे जे झाड वाढलंय ह्याच्या प्रत्येक क्रियेतून फल तयार होते
आणि हे सगळं फल जसं एकाच आंब्याच्या कोईपासून झाड तयार झाल्यानंतर त्याला एकच फल येत नाही, म्हणजे एकच झाड निर्माण करत नाही, ते काय करतं, अनेक अनेक बीज तयार करून जात. तसं जेव्हा आपण या शरीरापासून, या झाडापासून वाढ होते, ह्या झाडाची जेव्हा क्रिया होते, तेव्हा अनंत जन्मांची बीज तयार होते. आपली प्रत्येक कृती ही अनंत जन्मांची तयारी करून जाते. अनंत जन्मांची पुनरावृत्ती करण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये. तुम्ही काहीही करा, डोळ्याने पहा, कानाने ऐका, पायाने चाला, हाताने काहीतरी काम करा, हे तुमची प्रत्येक कृती ही अनंत जन्मांची उत्पत्ती करणारी आहे. आणि ते बीज कुठं पडतं हे कळणं फार अवघड आहे. हा विचारच कोणाला नाही. करतायत, फक्त सुरू आहे. त्याचा शोध लावणं फार अवघड आहे. हे बीज ज्या ठिकाणी पडतं ते शरीरातलं ठिकाण आपल्याला शोधलं पाहिजे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीरातून जे आपण क्रिया करतो त्याची बीज तुम्ही जर म्हटले तर चित्तात पडेल, पण सूक्ष्म शरीराच्या क्रियेचं बीज कुठं? स्थूलाचं चित्तात पडेल, पण चित्ताचं कुठं पडेल? मग कारणामध्ये पडेल. लिंगदेह, आपल्या शरीरामध्ये स्थूल शरीराचं बीज सूक्ष्मात पडलं तर सूक्ष्माचं बीज कुठं पडेल? तर सूक्ष्माचं सुद्धा बीज पडतं, आणि ते बीज जे आहे ते ज्या ठिकाणी पडतं ती अविद्या आहे. म्हणजे अविद्या ही ह्या सगळ्यांचं आश्रयस्थान आहे. ही काय आहे? सगळ्यांचं आश्रयस्थान आहे. ती चित्ताला सुद्धा ती आश्रयस्थान आहे. चित्तातल्या संस्कारांनाही ती आश्रयस्थान आहे. चित्त सुद्धा तिच्यामुळे निर्माण झालं. अंतःकरण कोणापुढे निर्माण झालं? तिच्यामुळे निर्माण झालं. अंतःकरणाचे भेद जे निर्माण झाले, चतुष्ट, अंतःकरण चतुष्ट, हे तिच्यामुळेच झाले. प्राण तिच्यामुळे तयार झाला. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, स्थूल शरीर हे तिच्यामुळे तयार झाले. तिच्यामुळे म्हणजे तिने काय केलं? तिचं कुठं काम आहे? तिचं काम ते नाहीच आहे. आत्म्यावर आवरण टाकणं हेच तिचं काम आहे. तिने काहीच केलेलं नाही. तुम्ही केलं सगळं. तुम्ही क्रिया केली, तुम्ही बीज पाडून ठेवले तिथे, आणि तिला दोष देण्यात काय अर्थ आहे? ती फक्त पोषक आहे, नाही का? जमिनीतून झाड उगवत नाही, जमिनीवर बीज पडायला लागतं. जमिनीत बीज पडलंच नाही तर झाड उगवण्याचा प्रश्न कुठं आहे? तसं अविद्येच्या ठिकाणी हे बीज जर तुम्ही पुन्हा 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 पाडतच राहिले नसते तर हे झाड तयारच झालं नसते. असंख्य पुन्हा पुन्हा आपले जन्म झालेच नसते. काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तिचा अस्त करायला पाहिजे. कोणाचा? बीज पडू द्या पण खडकाव पडू द्या, बीज पडू द्या पण भाजलेले पडू द्या. पर्याय काय? बीज पडले तर चालतील, पण कुठे पडावेत? जिथे त्याला वाढ होईल तिथे पडू नये, नाही का? जर आंब्याची कोय दगडावर ठेवली, कधी उगवेल काय? दगडावर तिला पाणी घाला, नाही तर काही घाला. आंब्याच्या कोयला जर आपण दगडावर ठेवली आणि तिला रोज खतपाणी घालत राहिलो तर उगवेल काय? तिला तशी भूमी असावी लागते, तशी जमीन असावी लागते. पण काही काही बीज इतके चिवट असतात की ते भिंतींवरही उगवतात. ही अविद्या तसलंच आहे. अविद्या नावाची जी भूमी आहे ही अशी भूमी आहे की कुठलंही बीज पडू दे उगवतेच. अविद्या जी आहे ही अविद्या तुम्ही निर्माण केलेल्या कुठल्याही कार्याला पोषक आहे. ती पुनरावृत्तीला पोषक आहे. पुन्हा पुन्हा झाड निर्माण करायला पोषक आहे. अविद्येच्या ठिकाणी काही पडू देऊ नका. अविद्येच्या ठिकाणी काही पडलं नाही पाहिजे. तिच्या ठिकाणी काहीही पडलं तर उगवणारच आहे, आणि तिच्या ठिकाणी काही पडलं तरी भाजलेलंच. काय करायला पाहिजे? भाजूनच टाकायला पाहिजे. आता ती जी आहे ही अविद्या मुळात आपल्याला फक्त आत्म्यावर आवरण घालायला कारण आहे. मुळात खरं कारण काय? खरं तिचं काम काय? आत्मा अज्ञानम, आत्म्यावर आवरण घालणं हे तिचं प्रमुख काम आहे. मग शरीरद्वय कारणम तिला का म्हणावं? त्याचं कारण असं आहे की ही दोन शरीरांची उत्पत्ती व्हायला ती फक्त पोषक होते. तिचं प्रमुख कार्य ते नाहीच आहे. अविद्येचं प्रमुख कार्य हे नाही की दोन शरीराची निर्मिती करावी. अविद्येचं प्रमुख काम आहे आत्म्यावर आवरण टाकावं. आत्म्यावर आवरण टाकणं हे तिचं प्रमुख काम आहे. दोन शरीराची उत्पत्ती तर दुय्यम भाग आहे तिचा, तो प्रमुख नाहीच आहे. मग एखाद्याने आत्म्यावरचं आवरण काढलं तर तिचा दुय्यम भाग चालू राहतो, त्याने फरक नाही पडत. तिचा आस्त करायचा असेल, तिचा आस्त आल्यानंतर स्थूल अज्ञानाचा आस्त होत नाही. पण काही लोकांना असं वाटतं
की तुला अज्ञानाचा अस्त झाल्याशिवाय मूळ अज्ञान जात नाही. आलं लक्षात? म्हणून त्या अविद्येचं नीट स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. त्या अविद्येचं नीट स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. अविद्या जी आहे ही अविद्या बीज तरुण्याने आपण विचार करू शकतो एक भाग. आता दुसऱ्या रीतीने आपण त्याचा विचार करतो आहे की ही अविद्या जी आहे ती अविद्या दोन रूपाची आहे, म्हणजे दोन कारणासाठी येते. एक म्हणजे आत्म्यावर अज्ञान घालणं हे तिचं काम आहे, आणि दुसरं काम म्हणजे दोन शरीराची उत्पत्ती करणे हे तिचं काम आहे. परंतु दोन शरीराची उत्पत्ती करणं हे तिचं प्रमुख काम नाहीच आहे. तिचं प्रमुख काम काय? आत्म्यावर आवरण घालणे हे प्रमुख काम आहे, आणि आत्म्यावर आवरण घालण्याच्या प्रमुख कामामध्येच दोन शरीराची उत्पत्ती ती दुय्यम रीतीने करते. मग त्या अविद्येचा नाश करायचा आहे. ती अविद्या आहे कुठे? ती अविद्या ज्या ठिकाणी तुमचं बीज पडतं त्या ठिकाणी. तिचा शोध घ्यायचं ठरला, तिचं बीज कुठे पडतं? आपण केलेल्या प्रत्येक कार्याचं स्टोरेज कुठं होतं, कुठे ते छापलं जातं. आता चित्तात छापलं जातं हे सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत झालंय, कारण अनेक चिंतनामध्ये आपण अभ्यास केल्यानंतर हे तुम्हाला लक्षात आलंय की हे संस्कार चित्तामध्ये छापले जातात. पण चित्त सुद्धा जिथे छापून ठेवलंय ती अविद्या आहे. ती अविद्या कुठं आहे? आपल्या शरीरामध्ये. ते कुठं आहे त्याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल, नाहीतर आपल्याला काही खरं नाही. त्या अविद्येला नाश करणं, त्या अविद्येचा शेवट करणं, हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये अविद्या नक्की कुठेही शोधावे. चित्तातले संस्कार शोधले, चित्तातले संस्कार सगळे संपवले, संपत नाहीत पण सगळे जरी संपवले तर ती दुसरं चित्त तयार करीन. तिला करता येत नाही दुसरं चित्त. तुम्ही चित्तामधलं सगळं संपवलं, तिला काही दुसरं चित्त निर्माण नाही करता येणार. नाही करता यायची, करू शकते. तिला दुसरंही चित्त निर्माण करता येईल. तिला संपवायची आहे ना, तर ती संपते का नाही तिचा शोध, तिचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. तिला ओळखली पाहिजे ती कुठे आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की चित्तामधले संस्कार संपले की विषय संपला. एक शरीर गेल्यानंतर दुसरं शरीर निर्माण होत नाही का? तसं एका चित्ताला तुम्ही संपवलं, दुसरं चित्त निर्माण होणार नाही का? जेव्हा एक कल्प संपतं तेव्हा सूक्ष्म देहाचा नाशच होत असतो. सूक्ष्म देहाचा नाश झाला की पुढच्या कल्पामध्ये ती पुन्हा दुसरं सूक्ष्म शरीर तयार करते. ती अविद्या आहे. पुढील कल्पामध्ये दुसरं सूक्ष्म शरीर तयार होतं. हे जे सूक्ष्म शरीर घेऊन फिरतो हे एक कल्पापुरतंच आहे. एक कल्प गेल्यानंतर दुसरं सूक्ष्म शरीर मिळणार आहे ताजतवानं. पुन्हा जसं हे शरीर सुटलं की दुसरं शरीर मिळतं ताजतवानं. कुत्र्याचं, मांजराचं, डुकराचं, देवादिकांचं, कोणाचंही मिळेल. पण हे शरीर गेले की दुसरं शरीर नवीन फ्रेश. हे जसं आहे तसं सूक्ष्म शरीर सुद्धा दुसरं. मग त्याच्यामध्ये संस्कार पूर्वकल्पातले संस्कार घेऊन, पूर्वकल्पातले संस्कार मुळात याचा अर्थ काय होत आहे की चित्तामध्ये जे संस्कार ते एक कल्पापुरतेच राहणार आहेत तिथे, आणि पुढच्या कल्पांचे सुद्धा अनंत कल्पांचे संस्कार तिथे छापतच नाहीत. त्याच्या मागे कुठेतरी काहीतरी आहे. अनंत कल्पांचे संस्कार जिथे कुठे छापले जातात, जिच्या कुणाकडे आहेत, ती जी कोणी आहे ती अविद्या आहे. तिच्याकडे त्याचं सगळं छापून ठेवलेलं आहे. त्या अविद्येकडे हे सगळं छापून ठेवलेलं आहे. एका कल्पाचा उद्धार करणं हा आपला विषय नाही आहे. एका कल्पापुरता आपला उद्धार नाही करायचा आहे. एका कल्पाचा उद्धार करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो नाही, म्हणून हा विषय एवढा सोपा नाही. एका कल्पाचा उद्धार करण्याची सुद्धा अक्कल लोकांना नाही आहे. अनंत कल्पांचा म्हणजे कायमचाच उद्धार करण्याची अक्कल, हुशारी मिळवणं हे फार अवघड आहे. आपण जे काही करतो आहोत, आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा जे काही होतं, जे काही विचार येतात ते कुठे जातात? काही विचार आपण बाहेर प्रकट करतो, काही विचार झालेले ते कुठे जातात? हाताने काम केलं, क्रिया झाली, त्या क्रियेची प्रतिक्रिया कुठेतरी झाली पाहिजे ना, ती चित्तात जाते म्हणून. पण अंतःकरणामध्ये जे काही झालं ते कुठे जातं? तेही कुठेतरी गेलं पाहिजे नाही का? त्यालाही कुठेतरी जागा पाहिजेच ना. स्थूल शरीराने केलेल्या प्रत्येक क्रियेचं संस्कार हा जसा अंतःकरणामध्ये छापला जाईल, तसा अंतःकरणामध्ये सूक्ष्म देहामध्ये केलेल्या प्रत्येक क्रियेचा संस्कारही कुठेतरी गेला पाहिजे. तो सुद्धा चित्तातच जातो असं म्हटलं तर जमणार नाही. स्थूलाचं सूक्ष्माचं कुठे जातं? सूक्ष्माचं कारणात जातं, आणि कारण म्हणजे अविद्या. आणि हे कारण नक्की कुठं आहे शरीरामध्ये? हे कारण कुठं आहे? शरीराचं कारण कुठं आहे? शरीराचं कारण शोधलं पाहिजे. शरीराचं कारण काहींना डोक्यात वाटतंय. शरीराचं कारण कुठं आहे? कारण हे शरीराला
कारण नक्की कुठं आहे शरीराचं? कारण शोधण्यामध्ये खरी कारण शोधलं पाहिजे. या शरीराचं कारण हातात आहे का, पायात आहे का, डोक्यात आहे हे कळत नाही. शरीराचं कारण जे आहे ते कुठं आहे? हृदयात आहे. शरीराचं कारण हृदयामध्ये आहे. हे हृदयच काय? प्रमुख आहे. हृदयच प्रमुख आहे. हृदयापासूनच वाट लागलेली आहे सगळ्या. मोह कुठे असतो? आणि मोह जनन करणारी अविद्या कुठे असते? मोह हा खरा हृदयात सुरू होतो. मोह सुरू व्हायला कारण पहिलं हृदय आहे. तुम्ही किती इथे बसले तरी सुद्धा तुम्ही आता कसे बसलेले आहात? आता कसे बसलेले आहात तुम्ही? हृदयापासून बसले का कान घेऊन बसले? इथे कसे बसले? हृदय घेऊन बसले, कान घेऊन बसले का मन घेऊन बसले? तुम्ही कान आणि मन घेऊन इथे येत आहे. हृदय मात्र, मोह मात्र कुठे आहे? मोह कुठे आहे? मोह कुठे आहे? मोह तुम्ही लपून ठेवलाय. मोह कुठे आहे? हृदयात आहे. मोह तुम्ही कुठे ठेवलाय? हृदयात ठेवलाय. तो हृदयात जो मोह आहे त्याला तपासा. आणि तो मोह कुठे आहे? कुठेतरी दुसरीकडे आहे. तो हृदयात असलेला जो मोह आहे, आता हृदयाचा मोह हा परिणाम आहे का? हो. पण असं तर आम्ही अभ्यास केलेला नाही. अंतःकरणाचा परिणाम, अंतःकरणाचं कार्य म्हणजे मोह आहे. अंतःकरणाचं कार्य जरी मोह असलं तरी त्याच्या मागे त्याचं कारण मात्र हृदय आहे. अंतःकरण त्याला बाहेर येण्याची जागा आहे, पण त्याचं मूळ बीज कुठे आहे? हृदयात आहे. हृदयात मोह तयार होतो. मोह हा हृदयामध्ये आहे. आपल्याला जगातल्या कुठल्याही पदार्थाचा जो मोह होतो तो अज्ञानजनित असतो. आणि श्रीमद भगवद्गीता ही मोह नाश करण्यासाठी, आणि हा मोह अज्ञानजनित आहे असं श्रीमद भगवद्गीतेत लिहिलेलं आहे. अज्ञानजनित असलेला हा मोह म्हणजे अज्ञानातून तयार होतो. म्हणजे तो कुठून तयार होतो? अविद्येतून तयार होतो. म्हणजेच हृदयातून तयार होतो. हृदयातून हा तयार होतो. म्हणून आईचं हृदय कोणासाठी तडफड करतं? लेकरासाठी. लेकरात मोह का जातो? लेकरात मोह जात नाही. मोह कुठे असतो? हृदयात असतो. तो हृदयातला मोह लेकरात जातो. आहे कुठे खरा तो? हृदयात आहे. आता हा मोह लेकरात आहे का हृदयात आहे? आहे कुठं? हृदयात आहे. का? कारण त्या मोहाची जननी कोण आहे? अविद्या आहे. मोहाची जननी अविद्या. म्हणजे हृदयात मोह बाहेर येतो अंतःकरणातून आणि जातो लेकरापर्यंत. आता लेकरू बदललं तर मोह खरा लेकरात नाही, अविद्येत आहे. मोह कुठून आहे? लेकरातून मोह तयार झालेला नाही, अविद्येतून मोह तयार झालाय. आपल्याला काय वाटतं? लेकरातून मोह तयार झाला. लेकरातून मोह तयारच झाला नाही. लेकरू मारून टाकलं तर मोह संपेल काय? मोह लेकरात नाही, लेकरातून मोह तयार होत नाही. मोह अविद्येतून तयार होतो. आणि लोक काय करतात? मोह कशात म्हणतात? लेकरात मोह नाही, अविद्येत मोह आहे. अविद्येमुळे लेकरात मोह आहे असं वाटतं. आहेत इकडं, शोधतो तिकडं. आहे कुठं? आहे इथे. अंतःकरणातला हृदयातला मोह जर काढला तर लेकरात मोह राहील काय? राहील का? आपल्याला मोह कुठला काढायचा आहे? हृदयातला काढायचा. हृदयातला मोह काढला तर लेकरात मोह राहू शकत नाही. लेकरात मोह राहतो म्हणजे हृदयात मोह आहेच. आता हा मोह, आता मोहाचा विषय आपण करत नाही, आपण विषय करतोय मोह हे फक्त मला समजण्यासाठी सांगितलं. आपण विषय करतो आहोत अविद्येचा. ही अविद्या जी आहे, ह्या अविद्येत सगळं आहे. अविद्येपासून हे सुरू झालंय. समजण्याला सोपं व्हावं म्हणून मोह हा शब्द मी घेतला होता. मुळात ही अविद्या जी आहे त्या अविद्येमुळेच जे काही झालो आपण ते झालोय. म्हणजे आपलं जे काही झालंय ते अविद्येमुळेच झालंय. म्हणजे मी महाराज झालो कशामुळे? अविद्येमुळे. तुम्ही शिष्य का झाले? अविद्येमुळे. स्त्री व्हा, पुरुष व्हा, महाराज व्हा, शिष्य व्हा, श्रीमंत व्हा, गरीब व्हा, बायको व्हा, नवरा व्हा, बाप व्हा, आजा व्हा, पंजा व्हा, काही व्हा, सुखी व्हा, दुःखी व्हा, काही व्हा. कोणामुळे? अविद्येमुळे. हे सगळे का नाश पावतात? हे एवढे सगळे नाश का पावतात? एवढे मी तुम्हाला जे वर्णन केले हे सगळे नाश का पावतात? कारण ती मुळात अविद्या सुद्धा नाश पावणारीच आहे. म्हणून ती काय? ती नाश पावणारी आहे म्हणूनच हे नाश पावतात. ही नाश पावणारी आहे पण ती नाश पावणारी वाटतच नाही.
ती नाश पावणारी वाटतच नाही. त्याचं कारण काय? भागुलबाचा नाश तिथपर्यंत होत नाही जिथपर्यंत हा शहाणा होत नाही. तसं अविद्या नाश का पावत नाही? आपण अविद्येला जगवलंय का अविद्येच्या लेकरांना जगवलंय? जिथपर्यंत झाडाला खतपाणी घालतं तिथपर्यंत मूळ चांगलंच राहतं. लेकरं जगवलीत आपण म्हणून पुनरावृत्ती चालूच राहणार आहे. भागुलबुवा शहाणा झाले की जातो, मारल्याने जात नाही. तशी ही अविद्या जी आहे, ही अविद्या नाश पावते का? हो, ती नाश पावतेच. पण ती कधी नाश पावणार? तिला शोधले की ती नाश पावते. बाकीच्या पदार्थांचं तसं नाहीये. बाकीच्या पदार्थांना कार्यकारण भाव आहे. बाकीच्या पदार्थांना कार्यकारण भाव आहे. अविद्येला कार्यकारण भाव शोधल्यानंतर सापडत नाही. भागुलभावाला काय कार्यकारण भाव आहे? भागुलभावाला कार्यकारण भाव नाही. मातीची मडकी बनवली की त्याला कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भाव म्हणजे कारण त्याचं उपादान माती, निमित्त कारण कुंभार आणि कार्य म्हणजे मडकं, याला म्हणतात कार्यकारण भाव. तसा अविद्येचा शोध घेतला, अविद्येचा अभ्यास केला, अविद्येचा जर आपल्याला अभ्यास झाला तर असं लक्षात येतं की अविद्येला कार्यकारण भावच नाही. आणि जो पदार्थ कार्यकारण भावाशिवाय असतो तो पदार्थ फक्त विचार केल्याने जातो, फक्त बोध झाल्यानंतर जातो. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे फक्त विचार आहे. तो मृगजळाचं तळं अख्खं कधी उपसता येतं? विचार करे की उपसून टाकायचं सगळं. ढगाला लागलेला निळा रंग घालवता कधी येतो? विचार केले की घालवता येतो. वंध्यापुत्राला कधी मारता येतं? भागुलबाला कधी मारता येतं? शहाणं झाले की मारता येतं. शहाणं झाल्यानंतर भागुलबा मरतो. तसं शहाणं झालं की अविद्या मरते. अविद्येचा अस्त होतो शहाणं झाल्यावर. बोध झाला की अविद्या राहत नाही. आता हा काय बोध आहे? हा बोध काय आहे? हा बोध आहे की ज्याच्यामुळे दोन शरीर टिकली, ज्याच्यामुळे दोन शरीर टिकली, दोन शरीर म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर ज्याच्यामुळे टिकली ही ती अविद्या आहे. आणि तिला ही दोन शरीर टिकवायला कारण काय होतं? तिने ही दोन शरीर टिकवायला कारण काय होतं? तिने ही दोन शरीर का टिकवली? तुम्ही ह्या दोन शरीराला सत्यत्व दिलं. यांना सत्य मांडण्यामध्येच तिचे जगणं आहे. तिचं जगणं कशामध्ये? यांना सत्य मांडण्यामध्ये तिचं जगणं आहे. ती जगते का? यांना सत्य मांडतो. येतं सत्य बुद्धी तेच अज्ञान. काय येते? सत्य बुद्धी. यांचं सत्यत्व तिच्या जगण्याला कारण आहे आणि यांचं मिथ्यात्व तिच्या मरणाला कारण आहे. म्हणून जोपर्यंत हे लक्षात येत नाही तोपर्यंत तिचा नाश होत नाही. आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय की ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आहे हे लक्षात घ्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे हे सर्व, बंधू सोयरे पिशुड, हे अवघे मिथ्या जाणून हे सगळे बसवले त्याच्यात, स्थूल सूक्ष्म सगळे, हे सगळे सत्य समजताय काय? मग ती जगलीच म्हणून समजा, तिचा नाश होत नाही. यांना सत्य समजलं की तिचा नाश कधीही होणार नाही. भगवंत प्राप्ती तिचा नाश झाल्यानंतर होते असं सांगितलंय. पण तिचा नाश कसा करावा हे कुठे कळतंय? तिचा नाश करण्यासाठी हे मिथ्या आहे हे लक्षात घ्या. हे मिथ्या आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला सगळा प्रपंच करायचा आहे. हा परमार्थरूपी प्रपंच आपला का सुरू आहे? भगवंताला शरण जाण्यासाठी. आणि भगवंताला शरण जाण्यासाठी ह्या सगळ्यांना काय करावं लागतं? आधी मिथ्या मानावं लागतं. तिचा अस्त होतो तो अशाच प्रकारे होतो. तिचा अस्त होतोय असं शास्त्र आहे. तिचा अस्त होतो असं साधू संत सांगतायत. आणि जिचा अस्त होतो आहे ती चिती असू शकत. तिच्यामुळे जगत आहे. हो आहे, तिच्यामुळे जगत आहे. पण तिच्यामुळे असलेलं जगत खरं वाटतं, तिच्यामुळे असलेलं जगत खरं वाटतं हेच तिला जगवायला कारण आहे. अशी भूल का पडली? आता एखादा म्हणेल की नाही, आत्म्यावर आवरण घातल्यामुळे तिला हे शक्य झालं. हो, तसंच आहे. आत्म्यावर तिने आवरण घातलं म्हणून हे शक्य झालं. आता आवरण कधी घातलं तो जो कालावधी अनादी काळ तो तर आपण शोधणार नाही, तो शोधता येणार नाही हे मी आधीच सांगितलंय. म्हणून आपल्या हातात काय, तिचा आस्त होतो का नाही हे जर कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय, हे मिथ्या ठरवायला सुरुवात. जगत मिथ्या आहे, सर्व पदार्थ मिथ्या आहे हे जर तुम्ही ठरवायला सुरुवात केली की तिचा आस्त होतो की नाही हे लक्षात येईल.
कुत्र पळून जातं की नाही हे काठी हातात घेतली की लगेच लक्षात, किंवा दगड उचलले की लक्षात येतं कुत्र पळून जाईल की नाही, किंवा काय दुसरा उपाय करावा की काय, नाही का. म्हणजे उपाय करायला सुरुवात केली की लक्षात येतं. तसं जगत प्रपंच हा मिथ्या आहे हे जसं तुम्ही शोधायला लागाल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की ती अविद्या नाही. परंतु तिचा स्वभाव असा आहे की तुम्ही जसं म्हणाल की पदार्थ मिथ्या आहे तसं तसं ती दाखवून देईल की पदार्थ खराच. तुम्ही म्हणा फक्त की हा पदार्थ मिथ्या आहे, तो पदार्थ कसा सत्य आहे हे आपल्याला ती दाखवून देणार. ती नाही दाखवून देत, तिने तिचे सगळे सैनिक पुढे ठेवलेलेच आहे. तिने काहीच केलं, ती काय करते, आपली शांतता नाही का. राजा जो असतो तो आपला आतमध्ये राजमहालात बसून असतो, बाकीचे सैन्यच पुढे शत्रूशी लढाई करत असतात. तसं ती आपली आतमध्ये मस्त शांत आहे. कुठं? हृदय मंदिरात. ती कशी आहे? ती हृदयात आहे, ती हृदयात शाबूत बसली आहे. अविद्या ही हृदयामध्ये शाबूत आहे, तिला काही हात लागत. पण तिने जे निर्माण केलेले पुढचे आहेत हे सगळे पेदे, हेच सगळे काय करतायत, तुम्ही फक्त म्हणाच खरं, तुम्ही म्हणा काही म्हणा की हे मिथ्या आहे. तुम्हाला कधी लोळवलं, कधी चितपट केलं हे कोणालाच कळायचं नाही. ही आदिपुरुषाची माया, आदिपुरुषाला सुद्धा लक्षात येत नाही. नाही, आदिपुरुषाने निर्माण केलेल्या पुढे किंवा माया निर्माण झाल्या पुढे ब्रह्मया ही न याची आया, इतकी महान आहे ही अविद्या. त्या मायेचंच पुढचं अंग आहे ते अविद्या. म्हणजे ही अविद्या जी आहे ही स्थूल सूक्ष्म कारणाला निर्माण करते, स्थूल सूक्ष्म प्रपंचाला निर्माण करते. स्थूल सूक्ष्म प्रपंचाला निर्माण करून तिचं जगणं आहे. स्थूल सूक्ष्म प्रपंचाला तुम्ही नाही म्हणा. तुम्ही काय म्हणा? स्थूल सूक्ष्म प्रपंच हा नाही म्हणजे मिथ्या आहे असं म्हणा. अत्यंत नाही असं म्हणूच नका, मिथ्या म्हणा. मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे पदार्थ दिसतो पण नसतो. दिसतो म्हणजे दिसणे पुरताच आहे. तो दिसते काळी आहे आणि दिसण्याचा कालावधी किती आहे? जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत दिसेल. आजोबा कुठपर्यंत दिसला? जिथपर्यंत दिसला तिथपर्यंत दिसला. उत्तर काय? एखादा लगेच शोधील आजोबा कुठपर्यंत दिसतो. कुठपर्यंत दिसतो? आजोबा कुठपर्यंत दिसतो? जोपर्यंत दिसतो तिथपर्यंत दिसतो. बायको कुठपर्यंत दिसते? जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत दिसते. म्हणून खरी आहे का? खरी नाही. म्हणा खरी जाऊ. तू दिसते तिथपर्यंतच खरी, दिसली नाही की खरी नाही. आता आपल्या समोर जो पदार्थ दिसतो तेवढ्या दिसते काळीच तो आहे. दिसते काळीच प्रपंच आहे एवढं लक्षात आलं तरी फार मोठं काम आहे. दिसते काळीच प्रपंच. जगातला कुठलाही पदार्थ फक्त दिसते काळीच आहे. काल नव्हता, उद्या, म्हणून फक्त दिसते काळी. आणि दिसते काळी असणारा पदार्थ हा मिथ्या असतो. काल नव्हता, उद्या नाही. काल नव्हता, उद्या राहणार नाही. तो पदार्थ मिथ्या असतो. स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच हा दिसते काळी आहे. आहे ना? आहे, पण कुठपर्यंत आहे? दिसते काळीच आहे. स्थूल सूक्ष्म कुठलाही प्रपंच बघा कसा आहे तो? दिसते काळीच. क्रोध, प्रेम, दया, करुणा, काम, लोभ, मोह हे कुठपर्यंत आहेत? कुठपर्यंत आहेत हे? सूक्ष्म प्रपंच सुद्धा दिसते काळीच आहे आणि स्थूल प्रपंच सुद्धा दिसते काळीच आहे. स्थूल प्रपंच दिसते काळी आहे हे दृढ करत चालले एकदम होत नाही, तर ती गप्प बसत नाही, नाही का? जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला काही अमेरिकेतल्या बराक ओबामाने अडकून ठेवलेलं नाही. त्याच्या मोहामध्ये का अडकून ठेवलंय? बराक ओबामाने आपल्याला अडकवलंय का? नाही. आपल्याला कोणी अडकवलंय? आपल्या नवऱ्याने, आपल्या बायकोने, आपल्या मुलाबाळांनी, आपल्या प्रॉपर्टीने, यांनीच अडकवलंय. ह्याच्या पलीकडे कोणी अडकवलंय? अडकवलंय कोणी? काशी क्षेत्रामध्ये जे काही 2 एकर जमीन असेल त्या जमिनीने आपल्याला अडकवलंय का? ती जमीन आपल्याला माझी वाटते का? वाटत? बरं, सत्यत्वाने वाटते का? तिथे सत्यत्वाचा आणि मिथ्यत्वाचा प्रश्नच येत नाही. जे आपलं वाटतंय ते सत्य वाटतंय का मिथ्या वाटतंय? मिथ्यत्वाचा निर्णय ठाम असेल तर प्रश्न नाही. तुम्हाला या सगळ्या पदार्थांपासून बाधा नाही. पदार्थाचं स्वरूप लक्षात आलं की त्याची बाधा लागत नाही. आणि खरी बाधा जी आहे त्या अविद्येची आहे. तुझे सगळे पदार्थ तू काय निर्माण करायचे ते कर, सगळे मिथ्या आहेत असं तिला ठामपणे सांगण्याची ज्याची ताकद आहे तिच्या पुढे ती राहत नाही. काय राहत नाही? ती कुठे राहत नाही. तिचा अस्त कधी होतो? तिचा अस्त केव्हा होईल? ज्याच्या आतमध्ये ही ताकद आहे, ज्याच्यामध्ये हे धैर्य आहे,
की तू काहीही निर्माण कर. काही म्हणजे लोभ कर. लोभ म्हणजे चांगलं दाखव किंवा वाईट दाखव. आपण चांगलं दाखवलं तर एक वेळ म्हणून ठीक आहे चांगलं आहे, पण वाईट दाखवले की मग ऐकू का आपण? म्हणून नाही 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 खरं आहे, आपण चांगल्याला कदाचित भुलणार नाही, पण वाईट झालं तर डगमगून जाऊ. चांगलं निर्माण हो अथवा वाईट निर्माण हो, दोन्हीला सुद्धा तू काही निर्माण कर, हे सगळं तुझं मिथ्या कारभार आहे, नाही का? जसं गारुड्याने जर खेळ मांडला तर त्याला काय म्हणावं? चांगला म्हणावं का वाईट म्हणावं? काही म्हणा, पण तुझा खेळ हा फसवा आहे हे लक्षात घ्यावं. हा खेळ तुझा फसवा आहे हे लक्षात घ्यावं. तसं हा मिथ्या प्रपंच जो मांडलेला आहे, हा मिथ्या प्रपंच, त्या मिथ्या प्रपंचाला मिथ्या आहे असं म्हणण्याची ताकद पाहिजे, नाही का? आणि रडला की समजायचं तिने रडवलं. तिने रडवलं नाही, तिच्या लेकरांनी रडवलं. तिची लेकरच पुरेशी होतात. वृत्ती, स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ हेच आपल्याला काय करतात? लोळवून टाकतात. म्हणून तिचा नाश होत नाही. पण असं नाहीये, तिचा नाश होतो. तिचा नाश जर करायचा असेल, अविद्या ही अस्त होणारी आहे. कारण शरीर हे अस्त होणार आहे, कारण शरीराचा नाश होत असतो. कारण शरीराचा नाश झाल्यानंतर म्हणजे तिचं अस्तित्व नाश होतं. तिचं अस्तित्व कधी नाश होतं? पदार्थांचा नाश कधी होतो? पदार्थ कळला म्हणजे पदार्थांचा नाश आहे. पदार्थ कळला म्हणजे पदार्थांचा नाश झाला. आणि मग तरी दिसला तर दिसू दे, तरी सुद्धा काय? दिसला तर दिसू दे. मृगजळाचा नाश कधी आहे? कधी आहे? मृगजळ ओळखले की मृगजळाचा नाश होतो. मग त्यानंतर दिसतं का नाही दिसतं? तसंच अविद्या कार्य प्रपंच, स्थूल सूक्ष्म प्रपंच हा ओळखला की त्याचा नाश होतो. तो मिथ्या आहे ओळखावा, आणि त्याचा नाश, तो मिथ्या आहे पूर्णतः ओळखला की अविद्येचा काय होतो? नाश होतो. पण अविद्या राहते का नाही राहते? पण आता कशी राहते? आता मेलेली राहते. ती मेलेली आता, तिचा काही विषय नाही. पण अशी अविद्या हृदयात राहिली, ती कशी राहते? भाजलेली राहते. ती भाजलेली अविद्या आहे. भाजली. तिला भाजायचं म्हणजे काय? तिला भाजायचं म्हणजे तिचा नाश कधी करायचा? या दोन पदार्थांचा तुम्ही मिथ्यत्वाचा निश्चय केला रे केला की तिला भाजलं. भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर तिला भाजावं लागेल. तिला भाजण्यासाठी काय करावं लागतं? ह्या प्रपंचाचं मिथ्यात्व लक्षात घेत जावं लागतं. हा प्रपंच मिथ्या आहे असं लक्षात घेत राहिलो की मग काय होतं? आपोआप तिला भाजलं जातं. जसं एखाद्या बीला आपण उष्णता देत राहिलो की हळूहळू काय होतं? त्याची लाही व्हायला लागते. आणि एकदा का भाजून केली लाही, तसं अविद्येची लाही व्हावी, म्हणजे अविद्या लाही रूपाने राहावी. आणि तिला अविद्येला लाही रूपाने ठेवण्यासाठी या दोन प्रपंचाला आपण मिथ्यात्व रूपाने पाहू लागणं गरजेचं आहे. तिचा अस्त हा साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे नक्कीच होतो. तिचा अस्त होतो म्हणून ती चिती नाहीये. स्थूल सूक्ष्म हे दोन पदार्थ, हे दोन प्रपंच कसे अस्त पावणारे आहेत हे आपण पाहिलेलंच आहे. आणि अधिक आपण अविद्या ही सुद्धा अस्त पावणारी आहे याचा विचार केलेला आहे. परंतु जितकं स्थूल पदार्थ अस्त पावणार आहे हे तुम्हाला लगेचच कळतं, तेवढं सूक्ष्म पदार्थ हे अस्त पावणार आहे हे कळत नाही. त्याचप्रमाणे अविद्या सुद्धा अस्त पावेल की नाही अशी शंका वाटू शकते. परंतु तिचा नाश हा नक्कीच होतो जर अखिल प्रपंच, स्थूल सूक्ष्म प्रपंच मिथ्या आहे हे ठामपणे लक्षात आलं तर. ही एक प्रक्रिया आहे, ठीक आहे? ही एक प्रक्रिया आहे तिचा नाश करण्याची, तिला भाजण्याची. आणि अशा प्रक्रियेने तुम्ही तिला भाजू शकता. पण त्यासाठी अंगामध्ये धैर्य पाहिजे, वीरपणा अंगामध्ये पाहिजे. कोणाचं तरी सहाय्य असेल तर अजून ते सोपं जातं. एवढाच भाग आहे. परंतु तिचा नाश करण्यासाठी फक्त हाच मार्ग आहे असं काही कोणी समजू नये. तिचा नाश करण्यासाठी दुसराही एक मार्ग आहे. कारण तिचा नाश करण्यासाठी तिने ज्याच्यावर आवरण टाकलं तो पदार्थ लक्षात जरी घेतला, म्हणजे रज्जू जरी कळली तरी सर्प जात असतो, आणि सर्प कळला तरी सर्प जात असतो. सर्प जायला दोन कारण आहेत. एक म्हणजे रज्जू कळावी तरी सर्प जातो, आणि सर्प कळावा. पण सर्प कळण्यामध्ये, सर्प कळावा म्हणजे सर्प आहे की नाही हे कळावं, नाही का? तसं अविद्या आहे की नाही हे कळावं हे एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग काय? दुसरा मार्ग तो कळावा, भगवंत कळा. भगवंत कळण्यामध्ये तिचा नाश होतो, किंवा स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा
मिथ्यात्वाचा निश्चय याने तिचा नाश होतो. अशा दोन्ही प्रकारे तिचा नाश करता येतो. जो कोणी या प्रकारे नाश करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच त्याचा म्हणजे एक तर तुम्ही भगवंताला कळून घ्या, नाहीतर स्थूल सूक्ष्म प्रपंचाला मिथ्या ठरवा. दोन्हीपैकी एक करा. दोन्हीपैकी एक करणं हाच वेदांत आहे. वेदांत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एक तर स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा मिथ्यत्वाचा निश्चय करत जाल, क्रमाक्रमाने म्हणा, हळूहळू म्हणा, जसं शक्य होईल तसं म्हणा, किंवा भगवत ज्ञान करणे हा दुसरा मार्ग म्हणा. भगवत ज्ञानासाठी अविद्या कळली पाहिजे अशी गरजेचे नाही. भगवत ज्ञान झालं की अविद्या नाही कळली तरी चालते, ती आपोआपच राहीशी होते. तसंच अविद्या कळली म्हणजे अविद्या जाते असं नाहीच आहे. प्रपंच मिथ्या कळला की अविद्या जातच असते. म्हणून अविद्या ही कशी आहे, मुळात ती नसलेली आहे. मग नसलेला पदार्थ कळून घेण्यात काही इंटरेस्ट ठेवावा नाही. बागुलबाबा कसा होता मला कळलाच पाहिजे. अरे नव्हता हे कळावं नाही का. पण शहाणा झाल्या म्हणतो की नाही बागुलबाबा मला कळला नाही. तसा अविद्या ही कळून घेण्यामध्ये रस नसावा. अविद्या गेली का नाही, बागुलबा गेला विषय संप. मग होता का नव्हता, कसा होता, काळा होता का गोरा होता सांगा, बलदंड होता का स्थूल होता का कृश होता. तसे अविद्या कशी होती, एकदम डेंजर होती का एकदम साधी होती, कशी होती, अरे गेली हे महत्वाचे नाही का. जसं बागुलबाचा शोध लावत बसू नये तसं अविद्याचा शोध लावत बसू नये. तिला जाण्याचा उपाय शोधावा, ती जावी आणि आपला विषय संपावा. ती जाण्यासाठी असे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे भगवत ज्ञान, एक भाग डायरेक्ट तुम्ही भगवत ज्ञान कसंही मिळवा, तुम्हाला जर ज्या कुठल्या रीतीने मिळवता येईल त्या रीतीने, किंवा हा प्रपंच स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच मिथ्या आहे हे जाणत चला. आणि असाच मार्ग साधू संतांनी सांगून ठेवलाय. या अर्थी ज्या अर्थी सांगितलाय त्या अर्थी तिचा नाश होतो हे नक्की आहे. आणि म्हणून ही अविद्या नास्त या शब्दात येत नाही. ती नास्त या शब्दात येत नाही म्हणून ती चिती नाही. म्हणून अविद्येला कोणी चिती समजू नये. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की